अंबादास दानवे यांनी आज कॅश बॉम्ब टाकलेला आहे। महेंद्र दळवी यांचा व्हिडिओ त्यांनी व्हायरल केलेला आहे आणि त्यातच प्रश्नसुद्धा विचारलेला आहे की हा आमदार कोण म्हणून। त्यामुळे त्यांनी कुठे नाव घेतलं नाही आहे, पण व्हिडिओ मात्र महेंद्र दळवींचा टाकलेला आहे। आणि यालाच जोडून दुसरा प्रश्नसुद्धा असा निर्माण होतो आहे की आता शिवसेनेचे नेते रायगडचे आमदार महेंद्र थोरवे म्हणत आहेत की याचं थेट कनेक्शन NCPचे जे प्रदेशाध्यक्ष आहेत सुनील तटकरे त्यांच्याशी आहे। आपल्यासोबत सूरज सावंत आहेत, प्रवक्ते आहेत NCPचे। ज्या पद्धतीचे आरोप प्रत्यारोप आता नागपूर अधिवेशनामध्ये होत आहेत, तुमचं उत्तर काय असेल याला? कारण सुनील तटकरे यांच्याशी थेट प्रकरणाला जोडलं जातं। काय झालंय, महेंद्र थोरवे आणि महेंद्र दळवी यांना स्वप्नामध्ये सुद्धा तटकरे फॅमिली दिसत असते। खरं तर यांनी केलेले आरोप एकीकडे महेंद्र दळवी म्हणतात की तो माझा व्हिडिओ नाही, मी त्याच्यावरती कायदेशीर कारवाई करणार आहे, माझं नाव त्या ठिकाणी जाणीवपूर्वक त्याच्यामध्ये गुंतलं गेलेलं आहे, त्याच्यामध्ये कुठलंही तथ्य नाही, अशा पद्धतीचं विधान हे दळवीकडनं झालेले। एक प्रकारे थोरवेनं पुष्टी दिलेली आहे की या व्हिडिओ तटकरे साहेबांनी म्हणजे दळवींचा व्हिडिओ तटकरे साहेबांनी दिला अशा पद्धतीचं, म्हणून तो व्हिडिओ थोरवेचाच आहे अशा पद्धतीचं कन्फर्मेशन दिल्यासारखं मला वाटतंय। दळवी आणि थोरवेमधलं शीतयुद्ध या व्हिडिओच्या माध्यमातून दिसून आलेलं आहे। हे जाणीवपूर्वक त्यांच्या स्वप्नामध्ये सुद्धा तटकरे दिसायला लागलेत, कारण त्यांना भविष्य कुठंतरी आपला अंधारमय दिसत असल्यामुळं अशा पद्धतीचं विधान त्यांच्याकडनं केलेले। तथ्यहीन आरोप करणं आणि बदनाम करणं हा त्यांचा एक स्वभाव आहे आणि त्या स्वभावामध्ये हे त्यांनी केलेले बेछूट आरोप आहेत। असल्या आरोपाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भी घालत नाही, हे फक्त आणि फक्त प्रसिद्धीसाठी पळकुटेपणा यांनी केलेला आहे। नक्कीच, पण ते म्हणतात की रायगडमध्ये तटकरे ज्या पद्धतीनं वागतायत ते सहन करण्यापलीकडचं आहे। म्हणजे मला समजत नाही आहे, तुमचं राज्यामध्ये महायुती म्हणून सरकार आहे, सरकारमध्ये असताना तुमच्याकडे उपमुख्यमंत्री पद आहे, म्हणजे त्रास देत आहेत म्हणजे काय? तुम्ही काम करत नसेल तर कान धरण्याचं काम ते करू शकतात, परंतु तुम्ही फक्त तटकरे साहेबावरती आरोप करायचे आणि स्वतःचे आपलं झाकून ठेवायचं, आपलं न केलेलं आपलं अपयश झाकून ठेवायचं। त्यांचे आरोप हे पूर्णपणे बेछूट बेबुनियाद अशा पद्धतीचे आहेत। जरांगे पाटील ज्या पद्धतीनं आरोप करतात, थेट धनंजय मुंडे यांच्यावर त्यांनी आरोप केला आहे आणि संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये धनंजय मुंडे यांना सहआरोपी करा म्हणतात, किंवा मग जर अशी कारवाई झाली नाही तर 2 महिन्यानंतर मोठं आंदोलन उभं करू असं पण म्हणतात। या बाबतीत पूर्णपणे त्या प्रकरणाची चौकशी चालू आहे, त्याच्यामध्ये जे जे दोषी असतील त्यांच्यावरती कारवाई राष्ट्रवादी म्हणजे मागणी ती पहिल्या दिवसापासूनची आहे। आणि पक्ष म्हणून आम्ही हेच करतो की संतोष देशमुख हत्याकांडामध्ये जे बी दोषी असतील त्यांच्यावरती कारवाई झालीच पाहिजे। प्रशासन त्यांचं काम करते आणि एखाद्यावरती चौकशी चालू असताना त्याच्यावर बोलणं मला वाटते कुठं उचित राहणार नाही। म्हणजे मुंडे यांनी फडणवीस आणि अजितदादांची पण भेट घेतली आहे, पण याला पण धरून जरांगे असं म्हणतात मग तिकडे रश्मी शुक्ला काय करत होत्या असा प्रश्न त्यांनी उपस्थित केलेला आहे। अधिवेशनाचा पिरियड चालू आहे, या ठिकाणी उपमुख्यमंत्री मुख्यमंत्र्याला आमदार भेटत असतात, सर्व लोकप्रतिनिधी त्यांच्या मतदारसंघातली कामं सांगत असतात आणि त्यासाठी ते भेटले असतील। कशासाठी भेटले, का भेटले हे त्याचं उत्तर तेच देऊ शकतात, परंतु हा कुठलाही राजकीय मुद्द्यासाठी नाही। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष चुकीच्या गोष्टीला कधीच पाठीशी घालत नाही, म्हणून या प्रकरणाची चौकशी चालू आहे। हे कशासाठी भेटले, का भेटले त्याचं उत्तर मुंडे साहेब देतील। नक्कीच, पण अटक करावीच लागेल असं म्हणतात जरांगे। ते काय म्हणतायत महत्त्वाचं नाही, जर त्या प्रकरणामध्ये दोषी असतील तर त्याच्यावरती कारवाई केली जाईल, तर दोषी नसतील तर कोणी काही मागणी केली म्हणून ते पूर्ण होत नसते। त्या प्रकरणाची प्रशासन पूर्णपणे चौकशी चालू आहे आणि चौकशी अंती जर दोषी आढळले तर कोणीही असू द्या त्याच्यावरती कारवाई केली जाईल। काल महायुतीची बैठक झाली असं समजतं, ज्यामध्ये मुख्यमंत्री होते, उपमुख्यमंत्री होते, अजितदादा होते की नाही याबद्दल अजूनही काही खुलासा झालेला नाही आहे। मात्र भविष्यातल्या ज्या निवडणुका आहे आणि विशेष करून मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत त्या हिंदुत्वाच्या मुद्द्यावर लढल्या जातील आणि त्यामध्ये NCP नसेल अशी माहिती सूत्रांकडून मिळते। नवाब मलिक अडचण ठरत आहेत असं सुद्धा बोललं जात आहे, सूत्रांकडून कळत आहे। कसं पाहता याकडे? महायुतीचा अंतिम निर्णय तिन्ही पक्षाचे नेते त्या ठिकाणी बसून घेतील। महायुतीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांना साहेबांना पूर्ण अधिकार त्या ठिकाणी महायुतीमध्ये निर्णय घेण्याचे आहेत। त्याच्यामुळं बैठकीत काय झालं ह्याच्यापेक्षा महायुतीमध्ये जे अंतिम निर्णय ते नेते जाहीर करतील। आमची महायुती म्हणून भक्कमपणे आम्ही सोबत आहोत। कुणाच्या मुळे अडचण झाली हा विषय मला वाटते माध्यमातला चर्चेचा विषय आहे, त्या ठिकाणी अशा पद्धतीची कुठलीही चर्चा तिथं झालेली नाही, ही पूर्णपणे निरर्थक चर्चा आहे
आम्ही महायुती म्हणून एकत्रित आहोत, भविष्यात महायुती म्हणून एकत्रित समोर जाऊ. पण सूत्र असं पण सांगतात की नवाब मलिकांबद्दलचे जे पत्र आहे ते स्वतः देवेंद्र फडणवीसांनीच अजितदादांना दिलं होतं. नाही, हे चुकीची माहिती आपल्याला कुण्यातरी सूत्रानं सांगितलेली असेल. आपल्याला आमची विनंती आहे, तुमची सूत्र बदलण्याची वेळ आलेली आहे, कारण चुकीची माहिती ही आपल्यापर्यंत पोहोचते. अशा पद्धतीचं कुठेही काही झालेलं नाही. पूर्णपणे त्या ठिकाणी आम्ही महायुतीमध्ये एकनिष्ठ आहोत, एका पद्धतीनं काम करतो. तिथं कसली अडचण नाही. नवाबभाईबद्दलचा जो विषय असेल, महायुतीचे तिन्ही नेते एकत्रित बसून त्याबद्दलचा योग्य तो निर्णय घेतील. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. कॅमेरापासून योगेश गुरवसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.